विशेष म्हणजे हा सरबत जो असतो ना तो होममेड आहे बघा. म्हणजे आम्ही ऊन बिन देऊन पद्धतशीर पॅकिंग बिकिंग पद्धतशीर बघा, चटण्या वगैरे सर्व काही. चला आता आपण फक्त रेंज विचारूया. ही बघा 120 रुपयाला अर्धा किलो आहे. तुझ्याकडं? आमच्याकडं ओके. इलायची पावडर आहे, ग्रीन टी आहे, जामून ज्यूस, पेटूचा. हा बघा, हा घी आहे नंदवीला. बघा 100 रुपयापासून स्टार्ट आहे. हे बघा मध आहे इथे. मध कशी आहे? 60 रुपये. 60. लोजक हे फॅक्टरी आउटलेट आहे आमचं. हा, पालीचा बाजार हा नाव आहे बघा. नंदविला जीवनशैली म्हणजे माय बाप रसिक प्रेक्षक हो, सर्वांना जय शिवराय. सर्वांना सविनय सादर नमस्कार. सर्वांचे आपल्या सागर पाटी व्लॉग या यूट्यूब चॅनलला भरभरून असे स्वागत आहे. तेव्हा मित्रांनो, आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र बल्लाळेश्वर पाली, म्हणजे माझ्या आवडत्या तीर्थक्षेत्रापैकी एक तीर्थक्षेत्र. म्हणजे मला भरपूर आवडतं, कारण इथे तर एकदम निसर्गरम्य वातावरण असतं, गरम पाण्याचे कुंड असतात, छान आहे. म्हणजे आंघोळीला वगैरे मस्त असतं. म्हणजे कसं की देवाने आंघोळीची गरम पाण्याची सोय ही अगोदरच केलेली आहे, त्यामुळं खूप छान वाटतं. तेव्हा आता आपण सर्वप्रथम काय करणार आहोत की आपल्या श्री क्षेत्र बल्लाळेश्वराचं दर्शन करू आणि नंतर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जाऊया आपण दर्शनाला. मुंबई गोवा महामार्ग वाकणजवळ आलात की तिथून पाली फाट्याने तुम्ही ज्यावेळी येत असता तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही एका सुंदर तीर्थक्षेत्री येत असता. पाली येथील श्री बल्लाळेश्वराचं आपण दर्शन केलेलं आहे. कसं आहे की मंदिरामध्ये आतमध्ये म्हणजे व्हिडिओ काढायची परवानगी नाही आहे, त्यामुळं मी फक्त मंदिराच्या बाहेरचा फक्त दाखवला. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. दर्शन केल्यानंतर इथे कसं की पेढ्यांची दुकानं, म्हणजे कसं की कंदी पेढा वगैरे किंवा कुंदा वगैरे अशी बरीचशी दुकानं आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे की सध्या यांचा भाव करायचा नाही, कारण कसं आहे नेहमीच आहे, प्रत्येक ठिकाणी असतंच. आता विशेष म्हणजे काय की पालीच्या बाजारामध्ये वाळवण मिळतात, विविध प्रकारचे वाळवण मिळत असतात, तिथं विविध प्रकारचे पापड वगैरे मिळत असतात. आपण हळूहळू पुढे जाऊया. आणि इथे पण म्हणजे दुकान म्हटलं म्हणजे कसं आहे की देवस्थान म्हटलं की तिथे पेढे प्रसाद हा नेहमीच असतो. म्हणजे बाप्पाचा आवडता मोदक वगैरे, कुंदा वगैरे, बर्फी वगैरे सर्व काही. चला, बाबांनी पेढा दिला आहे, तोंड गोड केलेलं आहे. धन्यवाद. मी सकाळी लवकर झालेलो आहे, त्याच्यामुळे काय की क्राऊड जरा कमी आहे, दर्शन पण एकदम सुलभ झालेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की सकाळी लवकर येत जा आणि छानपैकी. अरे वा, का देवाचं दर्शन आलात? हां, झालं का दर्शन? आता पुढे कुठे मोहीम? रायगड कुठे फिरून आलात काय? ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. चला, एक दुकान असे लाभलेलं आहे ना तुम्हाला की खरोखर सांगतो तुम्हाला मजा येईल एकदम, कारण प्रत्येकाचे आवडणारे स्वामी आणि गणपती बाप्पा याच्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत. तर आपल्याला फक्त एक झलक टाकायची आहे. की आपलं धुंडी विनायकचं जे मंदिर आहे, म्हणजे आपण सर्वप्रथम तिथे दर्शन करतो, तर त्याच्या समोरच अगदी हे दुकान आहे. बघू शकता आपण. बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच हे दुकान आहे. तर या दुकानामध्ये तुम्हाला देवी देवतांच्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत, आपल्या छत्रपतींच्या देखील विविध प्रकारच्या मूर्ती आहेत आणि छोटे छोटे असे पाट वगैरे आहेत आणि मस्त असं छान आहे. आता कसं होतं की देवाच्या मूर्तीचा भाव करायचा नसतो, त्याच्यामुळं मी सध्या फक्त स्टार्टिंग रेंज विचारतो आणि पुढे जातो. काय आहे की इथे आल्यावर तुम्ही भाव करा, म्हणजे
म्हणजे तुम्हाला ते चांगलं पडेल. व्हिडिओमध्ये चांगल्यापेक्षा इथे आलेलं चांगलं पडेल. चला आता आपण बघूया ही कशी स्टार्टिंग रेंज आहे पाठांची. हे 50पासून स्टार्ट आहे. आणि देवांच्या मूर्ती कशा आहेत? देवांच्या मूर्ती पण 50पासून. देवांच्या मूर्ती पण 50पासून. बघा प्रत्येक देवाची दक्षिणा ही 50पासून चालू होते. आपण देवाची दक्षिणा म्हणू, कारण आपण मूर्ती आणताना नेहमी घरी गणपती वगैरे आपण काय मूर्ती करायला विचारतो की दक्षिणा किती, त्याप्रमाणे दक्षिणा. आणि हे वरचे हे 10-10 रुपये आहेत. हां हे बघा हे 10-10 रुपयापासून म्हणजे चालू आहे. 10 रुपये 20 रुपये असं चालू आहे. मस्त धन्यवाद. काय नाव दुकानाचं आपल्या? सागर प्रसादालय. सागर प्रसादालय. बघा आपल्याच नावाचं दुकान आहे बघा. मग आपलं सागर पाटील विलॉग आणि हे सागर प्रसादालय. मस्त. आता आपण पुढे जाऊया. बघा तुम्ही पालीला किती फिरलं ना तुम्हाला पेढे म्हणजे तुमचं तोंड गोड होणारच. बघा गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक आणि पूजा ताट हे सर्व काही मिळत असतं अगदी गणपतीच्या मंदिरासमोरच. त्यामुळे कसली चिंता नाही. आणि तुम्हाला जर देवाला हार द्यायचा असेल तर हार देऊ शकता आपण. पालीचा बाजार हा छोटा नाही मोठाच आहे. कारण कसं आहे जरी आकाराने छोटा असला तरी दुकानामध्ये भरपूर काही आहे. आता इथे आपण आलो ना तर बघा मगाशी तिकडे गणपतीच्या मूर्ती वगैरे देवांच्या मूर्ती तशा आहेत. आता इथे धातूच्या मूर्ती आहेत बघा. सुंदर सुंदर धातूच्या मूर्ती आहेत. अगदी तुम्हाला निरांजन वगैरे पाहिजे असेल पितळेची भांडी वगैरे. आणि इकडे बघा अजून खेळणी आहेत लहान मुलांची. आणि इकडे आपणास आवडणारी किचन वगैरे सर्व काही आहे. छानपैकी आहे बघा. सर्व साहित्य मिळतील. इथं घंटा पण आहे. ही किचन कशी स्टार्टिंग आहे? 100 रुपये. बघा तशी डिझाईन तशी आहे बघा. सुपरमॅन स्पायडरमॅन शक्तिमान दिसत नाही फक्त आपल्याला. शक्तिमान फक्त दिसत नाही बाकी सर्व दिसतात बघा. क्रिकेटर वगैरे सर्व दिसतात. आता आपण देवी देवतांच्या मूर्तीचा भाव नाही करायचा. पण स्टार्टिंग फक्त एक नॉर्मल विचारू फक्त. बघा 50, 100, 150, 200 म्हणजे असं आहे. जसं आता मेटलची घेतली जरा जास्त आहे पण 50 रुपयापासून स्टार्टिंग असे आहेत. मूर्ती बघितलं आणखी देखील बघा मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत बघा तिकडं. प्रत्येक दुकानामध्ये काही ना काही मिळत असतं काहीतरी युनिक असतं. आता इथे देवी देवतांच्या मूर्तीबरोबर म्हणजे आपल्या नामजप पट्ट्या वगैरे अष्टविनायकची नामपट्टी आणि आणखी म्हणजे देवी देवतांच्या तसबिरी त्या देखील म्हणजे इथे मिळतात बघा छानपैकी. आणि आता आपले गणपती बाप्पा लवकरच 2 महिन्यामध्ये विराजमान होणार आहे. तर त्यांच्यासाठी कंठी देखील आहे. म्हणजे कसं आहे की तुम्ही पालीला आलात तर विसरायचं नाही की बाबा हे घेणं राहून झालं. ते देखील तिथे मिळते नक्कीच आहे. बघा 100 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि 80पासून ना. हां 80 रुपयापासून स्टार्ट आहे. म्हणजे आता मी पहिल्यांदा जे बोर्ड केलं होतं तसं सांगितलं पण मस्त आहे. डिझाईननुसार म्हणजे भाव असतोच ते व्हायलाच पाहिजे. कारण डिझाईन वाढेल तरच कलाकाराची त्याची म्हणजे किंमत वाढते. पालीला आल्यानंतर आपण एक फील काय करतो एक सुंदर असं दुकान आणि त्याच्यामध्ये बसलेल्या काकू आणि त्यांच्यासोबत असणारं हे आपल्या कोकण साईडचं वालवण कसं वाटलं बघा जरा. म्हणजे आता मी काकू म्हटलं ते मला म्हणजे आजी म्हणा चालेल. आपण आजीच्या दुकानात बघा. हो आजीचं दुकान बघा वाल आहेत. आणि ही कडवेवालाची डाल आहे ना हे बघा. सॉरी बघा खरी माहिती देतात एकदम. मी वालाची बोललो तर ते पावट्याची बोललो बरोबर आहे. हो हो बघा बघा आजी किती प्रेमळ आहेत आणि छान आहेत आणि एकदम हां कोकणातली. हां हां बघा पावट्याची डाळ आहे. आणि इथे बघा वालवणची सांडगी मिरची आहे. चिंचेचे गोळे आहेत. हे बघा मध आहे इथे छानपैकी. हा कसा गोळा स्टार्टिंग? बघा हा बघा 120 आहे म्हणजे बार्गेनिंग करतातच ते. आणि ही सांडगी मिरची बघा ही 60 रुपये आहे. 50ला वगैरे देणार बघा. बघा मला स्वस्त देणार. आणि व्हिडिओ बघून कोण आला तर त्याला पण देणार का स्वस्त? हां हां बरोबर. हां बरोबर आहे. हो हो नाही बरोबर परवडलं पाहिजे. बघा आजीकडे येऊन बार्गेनिंग करू नका. कारण भाव बघितलं ना आपण जर बाहेर कुठे बघितलं तर मॉल बिलमध्ये 80 रुपयाला आहे. हां पण इथं 60 रुपयाला मिळतं तुम्हाला. आणि इकडे बघा हे पापड वेगवेगळे आहेत ना. पोहा मिरगुंड आहेत. हे बटाटा पापड आहे. इकडे चिकोडी आहे. ही गव्हाची कुरडई आहे. ही चिकोडी आहे. कुरडई आहे. सगळे प्रकार आहेत. नाचणी पापड आहे. पालक. ही सुरुवात कशी याची आहे? सुरुवात कशी आहे? 60 रुपये. 60 रुपये. 50ला देणार. हां हां तुझ्या माणसाला असं आहे का? ओके बघा व्हिडिओ बघून या. सर्वांना देऊन मला परवडणार. हो बरोबर आहे. माणसाला देणार. हो हो बघा 60 रुपयेपासून स्टार्टिंग आहे बघा पापड वगैरे मस्त आहे. धन्यवाद. कोकणातली आपण सफर करायची आणि आपण कोकणी पदार्थ घरी नाही आणायचे तर ते कसं चुकल्यासारखं वाटतं ना. पण तुमची ही अडचण देखील दूर होईल. कारण एक दुकान आपले भेटलेलं आहे योजक म्हणून असं ब्रँड आहे त्या दुकानाचं.
बघा आपण कोणाचंही पेड प्रमोशन करत नाही, काही नाही, फक्त आपली माणसं आहे तर त्यांचं बिझनेस हा जगप्रसिद्ध व्हावा हाच आपला एक छोटासा प्रयत्न आहे. आणि मेन म्हणजे कसं होतं की समाजसेवेमधून हे आपण स्वप्न साकार करतो. शेवटी यूट्यूब मला काय देत असेल ती माझी मेहनत आहे. शेवटी मी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेत नाही किंवा काही करत नाही, फक्त फ्रीमध्ये करतो. कारण मला वाटतं की माझ्या भारतामधला हा सर्वात मोठा म्हणजे मार्केट हा सगळे जगप्रसिद्ध व्हावा हेच वाटतं. योजक हे ब्रँड आहे, आपले कोकणी पदार्थ जे आहेत तर ते त्यांचं एक स्पेशल असं ब्रँड आहे. आणि ते पालीला इथं म्हणजे या ताईंची म्हणजे जे फ्रँचायझी आहे तर त्या काय काय मिळतं ना ते एकदा बघूया आपण. कडक बुंदी लाडू, शेव लाडू, राजगिरा लाडू, तळलेले गरे. अरे वा, आता आषाढी एकादशी येत आहे, तळलेले गरे तेव्हा उपवासाला चालतात छानपैकी. बघा फराळ वगैरे, आवला हजमोला, बघा मेथकूट, डांगर, आणि त्याची प्रत्येकाची किंमत पण खाली दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही थांबून घेऊ शकता. प्रत्येकाची किंमत आहे, त्यामुळं नक्कीच येऊ शकता. चटणी वगैरे बघा, मी फक्त फिरवतो म्हणजे तुम्हाला किंमत पण कळेल. डायरेक्ट किंमत लिहिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही. बघा योजक, मच्छी मसाला वगैरे, गोडा मसाला, सर्व काही. बघा करवंद सिरप, कोकम सिरप, आवला सिरप, आवला ज्यूस, आवला मोजिटो, मोजिटो पण आवला पेठा, पाचक, लोणचे वगैरे आहे. या ठिकाणी तुम्ही आला तर तुम्हाला मुरंबा आणि लोणच्याचा पूर्णपणे इथे म्हणजे एक रॅकच आहे छानपैकी. आणि प्रत्येकाची किंमत पण दिली आहे, तुम्ही व्हिडिओ थांबवून किंमत बघू शकता. त्यामुळे आंबावडी डायरेक्ट विचारूया, हे योजक काय आहे नक्की? योजक हे फॅक्टरी आउटलेट आहे आमचं. हां, म्हणजे योजक ही एक फॅक्टरी आहे सर्व पदार्थांची. योजक ही एक कंपनी आहे. कंपनी आहे. त्या कंपनीचं हे फॅक्टरी आउटलेट आहे. त्याच्यामुळे इथे बाहेर जे त्यांचे उत्पादन आहे त्याच्यापेक्षा आमच्याकडे स्वस्त मिळतं. बरोबर, म्हणजे योजकच्या दुकानामध्ये ना? दुकान आहे योजकचं. हां, हां. 85. बरोबर बरोबर. ओके, आपण बघितलं जे आपण मगाशी तिथून आलो तर त्याच्या जवळच बघा कोकण मेवा आहे बघा, आणि योजक बघा, ब्रँड बघा, आणि नाव पण आहे बघा, आपटे स्वाद सदन. म्हणजे तुम्हाला लगेच टेन्शन नाही अजिबात, म्हणजे तुम्हाला सर्व काही मी दाखवलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट आपले योजकचे प्रोडक्ट इथं घेऊ शकता. धन्यवाद. पण हळूहळू पुढे जाऊया. आता इकडे आपल्या लहान मुलांची खेळणी दिसत आहेत. अरे वा, छानपैकी खेळणी. आपण इकडे आलो ना तर हा काहीतरी वेगळा पापड दिसतो. हा मूग पापड, आणि हा साधा मिरी. हां हां, बघा आपण या बाजारला पापडांचा बाजार नाव ठेवलं आहे. इथं पापड आणि वालवण देखील असं म्हणतात. ही स्टार्टिंग कशी आहे? हे 200 रुपये अर्धा किलो. हे बघा 200 रुपये अर्धा किलो आहे. आणि हे ते पण 200 रुपये. ओके ओके, बघा 200 रुपये सगळं आहे. आणि इकडे बघा सांडगे वगैरे आहेत विकायला छानपैकी. चटणी पाहिजे चटणी पण आहे. वा, एकदम पालीला तुम्ही आलात ना? हां, हे काय आहे? तिलकुट. हां हां, ही चटणी कशी स्टार्टिंग आहे? हे धंदे कोल्हापुरी शेंगदाणा नाही, स्टार्टिंग कशी आहे? 50 रुपये. बघा 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे. तिलकुट पण ना? सगळं 50. सगळं 50 रुपये. आणि मिरगुंड वगैरे सर्व काही. 50 आहे. हे 70 रुपये. हां हां हां, म्हणजे ज्याच्या याच्याप्रमाणे क्वालिटीप्रमाणे किंवा पदार्थाप्रमाणे भाव वाढतोच. बरोबर आहे. त्याच्या बाजारामधला हा जर सीन मी घेतला नाही ना तर आपला बघणारा महिला प्रेक्षक वर्ग आहे तो मला कधी माफ करणार नाही आहे. कारण दुकानच असं आहे की जिथे आपल्या महिला वर्गाचं हक्काचं ठिकाण, म्हणजे सर्व गळ्यातले वगैरे सर्व काही पाहायला मिळतं. बघा इथं चैन वगैरे, चाप वगैरे. ही स्टार्टिंग कशी आहे करते? बघा 30 रुपयापासून ते 200 रुपयेपर्यंत वस्तू आहे. बघा काकांचा चेहरा लक्षात ठेवा नक्कीच. आणि जर तुम्ही आलात ना तर इथे बघा त्याची पूर्ण अशी स्टेप केलेली आहे. आणि जेवढे पापडांचे प्रकार आहेत म्हणजे कसा डिस्प्ले पण छान वाटतो. बघा स्टार्टिंग कशी आहे? 50 वाले, 70 वाले, 60 वाले. बघा 50 वाले, 70 वाले, 60 वाले. आणि हे कुरडई 70 वाले. बघा गहू कुरडई हे म्हणजे 70 पासून. म्हणजे तुम्ही स्टेपनुसार असं भाव ठेवलेला आहे का त्याचा? हां हां, बरोबर. म्हणजे 50 रुपयापासून स्टार्टिंग होतं. तुम्ही जसं जसं घेणार ते 70 रुपयापर्यंत लास्ट. धन्यवाद. आता इथे जर आपण आलो तर इथे बघा पिशव्या वगैरे मिळतात. काय आहे की बाजाराला आल्यानंतर पिशवी ही पाहिजेच. आणि नॉवेल्टी वगैरे सर्व काही आहे इथे. बघा कानातले वगैरे सर्व काही मिळतं.
त्यांचं मोठं स्टोअर आहे, त्यामुळे तुम्हाला विविध व्हरायटीच्या वस्तू मिळतात. बाहेर हा फक्त डिस्प्ले आहे त्यांचा. या बाजारात तुम्हाला बघा, आपल्या स्टोअरमध्ये आता बघितलं, आता आपण इकडे येऊया जरा, बघू शकतो बघा, चिंच आहे, रिठे आहेत. रिठे तुम्हाला म्हणजे कसे सोन्याचे दागिने उरलेला किंवा केसांसाठी वगैरे वापरू शकता. आणि हा आपलं शिकेकाई आहे. ही कशी स्टार्टिंग आहे? ही 70-60 आणि हे 60 ते 50. बघा 70-60 आणि हे 60 का? बघा 60 रुपयाला चिंचेचा गोळा आहे. ही म्हणजे घरं बनवली आहे. हा बघा घरगुती पद्धतीने बनवलेली हळद आहे. ही कशी आहे? 130. बघा 130 रुपये. चला, एखादा लहान मुलगा असतो त्याची हौस असते, तर आपण पूर्ण केलेली आहे तिथं. पालीच्या मार्केटला आपण गेल्या वर्षी देखील आलो होतो, परंतु एक असं दुकान लागलं होतं ना, तर तिथे म्हणजे आपल्या खाण्याचे जे पदार्थ आहेत ते ऑल इन वन मिळत होते. म्हणजे अगदी पापडांपासून ते कडधान्यापर्यंत. आणि छानपैकी म्हणजे त्यांच्या या दुकानामध्ये गेलं ना की असं एकदम भरभरून असल्यासारखं वाटतं. तर ते आपल्याला फक्त बघायचं आहे, कारण दुकानच छान आहे. अगदी समोर येतील. सुरुवातच करतो आता. बघा छानपैकी आता कडधान्यांचं तुम्हाला एकदम लॉटचे लॉट दिसेल इथे. डाळी, कडधान्य वगैरे सर्व काही. आणि बहुतांश कडधान्य वगैरे आहेत तर ती इथली गावठी आहेत. आणि इकडे बघा आता काजू पण यायला लागलेला आहे. म्हणजे अगोदर पण होता, असं काय नाही, गर्दीमुळे आपण दाखवू शकलो नाही. इथे बघू शकता भरपूर असं वाळवण दिसत आहे पापडांचं. बघा कॅमेरा जेवढा आपण फिरू ना तेवढा कमी. बघा चटण्या वगैरे सर्व काही बघायला पाहिजे ना आपण, नाही तर समजणार कसं काय. हां छानपैकी दुकान आहे. चला आता आपण फक्त रेंज विचारूया. स्टार्टिंग कसे आहेत? कडधान्य आपल्याकडे 100 रुपयाला स्टार्टिंग. 100 रुपयाला. आणि डाळी? डाळी पण 100 रुपयाला. डाळी पण 100 वाल रुपये. घ्या, मटकी घ्या, मूग घ्या, काळा मूग घ्या, ओके हिरवा मूग घ्या, लाल चवळी घ्या, पावटा घ्या, वालाची डाळ घ्या, बरोबर. चणा घ्या, हिरवा मूग घ्या. 100 रुपये स्टार्ट आहेत. पापड सगळे आपल्याकडे 40 रुपये स्टार्ट. बघा पापड 40 रुपयापासून स्टार्टिंग आहेत भाऊंकडं. आणि या कुरडया? 60 रुपये. बघा कुरडई, गहू कुरडई 60 रुपये, तांदूळ कुरडई 60 रुपये, गहू कुरडई 60 रुपये, तांदूळ कुरडई 60 रुपये, चिकोडी 60 रुपये, चिकोडी साबुदाणा चिकोडी 60 रुपये, बघू शकतो आपण. बघा पोहा पापड देखील आहे. हा कसा हे पोहा? कुरडई 40 रुपये. बघा 40 रुपये. भाऊंकडे किती स्वस्त असं आहे, एकदम छानपैकी लावलेलं आहे. सांडगी मिरची ही 40 रुपये, सांडगी मिरची 50 रुपये. बघा ही 40 रुपये आहे. हां आणि ही ताकातली मिरची असेल ना? ही ताकातली मिरची 40, ही 50. बघा ही ताकातली 40 आहे आणि ही 50 आहे. आणि इकडे बघा चटण्या वगैरे स्टार्टिंग. 40. बघा चटणी पण 40 रुपयापासून स्टार्टिंग आहे. बघू शकतो आपण. सर्व गावठी भेटेल आपल्याकडे? गावठी, प्युअर गावठी. म्हणजे आम्ही ऊन बिन देऊन पद्धतशीर पॅकिंग बिकिंग पद्धतशीर असते. ओके ओके. नाही समजतं ना पॅकिंग वर्षी. म्हणजे 100 रुपयाला अर्धा किलो म्हणून आम्ही. बरोबर. 100 रुपये अर्धा किलो. म्हणजे तुम्ही अर्धा किलो रेट सांगला का? अर्धा किलो. अच्छा मला पहिला पाव किलोचा रेट वाटलेला. प्युअर गावठी. हां हां. म्हणजे ऊन बिन देऊन त्याला पावडर बिवडर लावून पूर्ण. अगदी डीमार्टपेक्षा रेट कमी आहे तुमच्याकडे, ते पण गावठी असून सुद्धा. डीमार्टला रेट जास्त आहे, जास्त आहे, पण आपल्याकडे कमी. कमी आहेत. बरोबर आहे. कसं आहे की पालीचा बाजार तुम्ही करून थकला असाल किंवा प्रवासात थकला असाल तर तुम्हाला फ्रेश होण्यासाठी आहे पेशवाई अमृततुल्य, अस्सल मराठी संस्कृतीचा स्वाद. बघा गुलाचा चहा व साखरेचा चहा, कॉफी वगैरे सर्व काही. आणि इकडे आपण बघितलं हे काय भाऊ? असं आहे का? ही बघ गुलाची पावडर आहे ही. अरे वा. आपण अखंड ढेपीचा गुल बघतो, पण आता गुलाची पावडर आहे. म्हणजे वापरायला सोपी नाही. ही कशी स्टार्टिंग आहे? 120 ला अर्धा किलो. ही बघा 120 रुपयाला अर्धा किलो आहे. आणि इकडे भाऊंकडे चहा पण मिळतो. बघा गुलाची पावडर 120 रुपये स्टार्ट आहे. आणि हे 2-4 ते गुळाचे छोटे क्यूब्स आहेत ते. हा हे क्यूब्स आहेत. हे कसे आहेत? गुळ आणि वेलची असतात त्यामध्ये फ्लेवर मध्ये. हां हां. बघा 120 ला अर्धा किलो मध्ये. बघा देशी गुल आहे 120 रुपये अर्धा किलो. म्हणजे पावडर घ्या किंवा क्यूब घ्या तरी अर्धा किलो 120 रुपये. रेट सेम आहे दोघांचे. ओके. आपण पालीमध्ये आता आलो की बघा तुम्ही आता कसं आहे की जास्तीत जास्त दर्शन कसं की पाल्य दर्शन घेऊन पुढची वारी करतो आपण, बरोबर आहे. तर पुढे जायचं असेल तर तुम्हाला किराणा माल लागेल तर तो किराणा माल देखील इथे नक्कीच आहे. आणि तिकडे बघा या दुकानामध्ये जय श्रीराम म्हणून दुकान आहे. वरती आनंदगे साहेबांचा फोटो आहे तिकडं. आणि त्यांच्या समोरच छानपैकी असं खेळणी वगैरे आहेत. आपण बघितलं आता हे खेळण्याचं दुकान आहे. आणि खेळणी नसून हे एकदम मल्टिपल दुकान आहे. म्हणजे तुम्हाला खेळणी पाहिजे असं खेळणीचं आहे, गंडेदोरे पाहिजे गंडेदोरे पण आहेत. गळ्यात म्हणजे बघा छोट्या छोट्या माला मागाशी आपण एका दुकानात बघितलं, म्हणजे ऑल इन वन आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला पेढे देखील दुकानामध्ये आहेत. आणि सरबत वगैरे सर्व काही आहे, मूर्त्या वगैरे. म्हणजे आपण या स्टोअरला आपण ऑल इन वन स्टोअर असं नाव देऊया. बाबा पाणीपुरी सेंटर. म्हणजे आता संध्याकाळ झाल्यानंतर तिथं असेल. आपल्याला आता पुढे जायचं आहे. तुम्हाला या बाजारामध्ये आता कसं आहे चालता फिरता भूक लागत असते, तेव्हा भूक लागल्यानंतर
आपल्याला काय पाहिजे असतो नाश्ता, तर नाश्त्यासाठी भरपूर अशी दुकानं इथे दिसत आहेत आपल्याला. आणि इकडे बघितलं तर बघा चष्मा वगैरे आहे विकायला. आता चला भरपूर आता लेडीजचे हक्काचं दुकान होतं, आता आपल्या पुरुषाचं हक्काचं दुकान आलेलं आहे. हां ह्या लेडीज आहेत. अरे वा लेडीजचे चष्मा पण आहेत वाटतं. हां ही स्टार्टिंग कशी आहे चष्मांची? 100 रुपयापासून बघा. लहान मुलांचे कमी आहे. हां हां हे बघा हे 50 वाले खालची टोटल लाईन, हां हां वरची टोटल लाईन 50. बरोबर. लहान मुलांचे 50 रुपये आहेत आणि मोठ्या माणसांचे 100 रुपयाला आहेत. म्हणजे कसं आहे की प्रवासात एकदा तुमची चष्मा काय हरवली का विसरलं तरी काय टेन्शन नाही आहे, इथून तुम्ही घेऊ शकता. बघा बाबा इकडे बघा. अरे वा वा वा. आणि बाबांचे इथं आणखी देखील बघा लेडीजचे बांगड्या वगैरे आहे. बांगडे वगैरे आहेत बघा. म्हणजे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोन्ही भाऊ बाबांकडे आहेत. स्टार्टिंग कशी आहे बांगड्यांची? हा? बांगड्यांची स्टार्टिंग कशी आहे? हे बघा हे आहेत ना हे हा. 50चे. हे 50 हे आहे. 4चा सेट आहे ना हां हां 40चा आहे. 40 आहे. हे 30चा आहे. हे 30 आहे. हा 120 टोटल. लहान मोठी साईज आहे हां हां पण डिसेंट आहे. हां हां बरोबर. 120 आहेत बघा. जर डिझाईनमध्ये वगैरे केलं बेंगल्स. हे बघा हे घेतलं नाही घेतलं चालतं. हे बघा आपण पैसे नाही. हां मस्त. बघा छानपैकी आहे. आणि लहान मुलांसाठी आपली खेळणी पण आहेत, बावल्या वगैरे सर्व काही आहे. आलो ना तर बाजूला तुम्हाला विविध प्रकारचे हॉटेल किंवा विविध प्रकारचे ड्रिंक्स म्हणजे असतात. आपले ड्रिंक्स म्हणजे काय, कुठले कोल्ड ड्रिंक्स किंवा सॉफ्ट ड्रिंक वगैरे काय नाही, तर आपल्या सर्व आरोग्याला असणाऱ्या म्हणजे आरोग्याला पूरक असणाऱ्या या ड्रिंक्स आहेत बघा. लिंबू सोडा आहे, जिरा सोडा आहे, पाचक सोडा आहे. तर वा म्हणजे तुम्ही फक्त प्रवासामध्ये म्हणजे तुम्ही प्रवासामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही अशा सर्व ड्रिंक्स आहेत. बघू शकता आपण. प्रथमेश ज्यूस आणि कोल्ड ड्रिंक्स, पाण्याच्या बॉटल वगैरे ती घेऊ शकता आपण. चला आता काही माणसं तिकडे नाश्ता वगैरे करतात. हाय काय फिरायला पुढे चाललात काय? एकविरेला म्हणजे आता इथून दर्शन करायला एकविरा जाणार. अरे वा वा वा. गणपती बाप्पा मोरया. एका प्रेक्षकाची कंप्लेंट येता कामा नये. कसं आहे की आपण हा चॅनलचं नाव सांगतो ना. हां वा वा. अरे वा एकदम पोटभर नाश्ता करा, पुढचा प्रवास करायचा आहे ना. हां बरोबर आहे. म्हणजे नाश्त्यामध्ये भजीच आवडते का जास्त? नाश्त्यामध्ये इथले भजी एकदम चांगले आहे. एकदम चांगले आहेत का? अरे वा सगळे भजीच खातात एकदम. हो हो मस्त मिक्स भजी. भजीवाला देणारा माणूस आहे तरी कोण बघूया आपण. शुभम वडेवाले 21 वर्ष आपल्या सेवेत. अरे वा बघू शकतो आपण. इथं छानपैकी गरम गरम भजी मिळतात म्हणून जातात सगळे तिकडं. तर इकडे पण आपल्याला ऑल इन वन एक दुकान दिसतं. अगदी मिरगुंडपासून पापड वगैरे सर्व काही बघा. चणे फुटाणे. अरे वा चणे फुटाणे वगैरे आहेत छानपैकी. आणि इकडे काय आहे चष्मा. ही स्टार्टिंग कशी आहे इकडं? 50 रुपयापासून स्टार्ट आहेत बघा. हे बार्गेनिंग वगैरे होत असेल. हा पापड कुठला आहे काका? उडदाचा पापड. हा बघा उडदाचा पापड. हा कसा उडदाचा पापड? 100 रुपये. बघा 100 रुपये. मिरगुंड आहे उडदाचे. हां हां हे मिरगुंड आहेत का? उपवासाचे हा उपवासाचे बघा. चकली वगैरे उपवास. ही कशी आहे उपवास चकली? 70 रुपये. 70 रुपये. आणि बघा आता चणे फुटाणे. तर चणे फुटाण्याचा आपण भाव काय विचारू. फक्त चणे फुटाणे मिळतात म्हणून सांगते, कारण प्रवासामध्ये तोंडात टाकायला बरे असतात. वा वा. पालीला जर आलात आणि हा सरबत नाही पिलात तर तुम्ही, कारण हा सरबत तुम्हाला कुठेच जगामध्ये भेटणार नाही, फक्त आपल्या पालीमध्ये भेटेल. कारण विशेष म्हणजे हा सरबत जो असतो ना तो होममेड आहे बघा. हे कुठले कुठले सरबत आहे तसे? कोकम, आवळा, लिंबू, जांभूळ, जलजिरा. जांभूळ सरबत पण आहे का आपल्याकडे? जांभूळ पण आहे. जांभूळ. डायबिटीजसाठी जांभूळ आणि आवळा आहे. हा तुम्ही मागे एकदा हे केलं होतं ना, म्हणजे बोर्ड लावलं होतं ना पित्तनाशक हे ते. लिहिलं आहे का ते? कुठं आहे ते बोर्ड? आहे ना. काय होतं माहिती आहे की तुम्ही जगभर फिरताय आणि विविध प्रकारची सरबते पाहताय, परंतु तुम्हाला पालीमध्ये एक असा सरबत भेटेल ना की प्रत्येक आजारावर कोणता सरबत आहे तर ते त्याची चक्क म्हणजे बोर्ड छापलेला आहे आणि त्याच प्रकारचं सरबत त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे हा सरबत आहे ना तो होममेड आहे, म्हणजे ते स्वतः बनवतात. किती छान वाटतं ना बघा. मी पण सरबत भरपूर वेळेला प्यायलेलो आहे त्यांचा. आणि पालीला आल्यावर तुम्हाला हा असा सरबत जो आहे ना तर तुम्हाला तो पालीमध्येच मिळेल. म्हणजे मगाशी जरी आपण बघितलं प्रथमेश किंवा आता इथे 2 असतील, आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 दाखवतो, तर तिथे ते सरबत तशी मिळतात. आणि हा सरबत तुम्ही नक्कीच प्या पालीलावर. म्हणजे आपला म्हणजे मौसम कोणताही असो, म्हणजे हिवाळा असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, हा सरबत नक्कीच प्या. छान असतं. मी देखील तो प्राशन करणारच आहे. दाखवतो तुम्हाला. हे ते काका आहेत आणि हे त्यांचं इथे बोर्ड आहे बघा. कोकम पित्तनाशक, आवळा ॲसिडिटी, जांभूळ डायबिटीस, तुळशी आयुर्वेदिक, जलजिरा पाचक, पायनॅपल सरबत, कॉकटेल मिक्स सरबत. बघा म्हणजे असं समजा की हे एक प्रकारचं म्हणजे हे दवाखानाच आहे. डायरेक्ट असा सरबत मिळतो की डायरेक्ट तो आजारच बरा करतो. वा. आपण रेट बघूया. सरबताची स्टार्टिंग कशी आहे? कुठलं पण घ्या 20 रुपये. कुठला पण घेतलं तरी 20 रुपयेच आहे ना. हां हां टेन्शन नाही इथे अजिबात. बसण्याची देखील सोय आहे बघा.
चला आपण आणखी पुढे जाऊया. आणखी देखील पुढे देखील ते तसंच आहे. प्रत्येकाचा बोर्ड लावले बघा, कोकम पित्तनाशक वगैरे, म्हणजे आयुर्वेदिक सरबत हा इथे मिळतो. याचं नाव आहे बल्लाळेश्वर. म्हणजे तुम्हाला असं होममेड असणारी दुकानं ही 2 आहेत. आणि मेन म्हणजे काय ते सांगितलं की बर्फ देखील ते घरीच म्हणजे घरच्या फ्रीजमध्ये असताना तोच बर्फ आणतात. मस्त वाटतं जरा. पालीचं मार्केट म्हटलं ना की बघा आपला हा किल्ला जो आहे सरसगड किल्ला, तर तो नजरेस नेहमी पडतो. चला आता आपण आलो ना तर इथं बघा नंदविलास निरोगी जीवनशैली. काय इथे काला गुल पावडर, सुंठ मिक्स पावडर प्रत्येकाची किंमत देखील लिहिलेली आहे इथे. आणि इकडे आपण बघितलं तर नंदविलास नावाचा एक ब्रँड आहे मोठा, तर त्याचे सर्व काही गुलाचे प्रोडक्ट इथे मिळतात बघा. आणि हा बघू शकतो आपण. आता आपण आतमध्ये गेलो तर आतमध्ये बघा आवळा कॅन्डी वगैरे प्रत्येकाची किंमत पण त्याची लिहिलेली आहे. म्हणजे अगदी 50 रुपयापासून स्टार्ट आहे बघा. कडक टी मसाला म्हणजे चहाचा मसाला देखील इथे मिळतो. आपण दुकानाचं नाव माहिती आहे ना नंदविलास म्हणून. तर बघा ग्रीन वगैरे सर्व काही 100-200 रुपयाला असं आहे. हां बघा 80 रुपयाला आहे. मिक्स गुल आहे का तो? हे काय बाळा तुझ्याकडं? आमच्याकडं गोड कोकम आहे, आवला सुपारी आहे, फणसकर आहे 100ला, हां हां आम पापड आहे 200ला, बरोबर बरोबर. सुंठवलची तूप 800ला, ओके. हा इलायची पावडर आहे, ग्रीन टी आहे, मोरिंगा पावडर आहे, तुलसी पावडर आहे, सुंठ पावडर आहे, हळदी पावडर आहे, मुलेठी, मुलेटी पावडर आहे, आमला पावडर आहे, हिबिस्कस आहे, रिटा पावडर आहे, शिकाकाय पावडर आहे, मेथी पावडर आहे, करेला पावडर आहे, जामून पावडर आहे, प्लाम जागरी पावडर आहे, कांदा लसूण मसाला. आहे, ओके ओके. कालं तिखट आहे, आणि मित्र हे काय वरती आहे ते? आमला कँडी आहे, हा जामूनचा ज्यूस आहे, हा कोकोनट ऑइल आहे, ओके नीम ऑइल, सेसम ऑइल, सेसमी ऑइल, मस्त. आणि वरती एक हां बरोबर. अरे वा विविध प्रकृतीला. आणि हे ॲलोवेरा ज्यूस आहे का? हा एलोवेरा ज्यूस, जामून ज्यूस, नोनी ज्यूस, टी बॅक्टर, हे बघा, मध आहे ना इथे? हा मल्टीफ्लावर्स आहे, हा जामून मध आहे, हा तुलसी मध आहे, हां हां तिल पिनट रोल आहे, छोटेतले पण डब्बे आहेत, सुंठवाले, हां हां सुंठवाले आहेत का ते? हा आणि हा साधा गुळ आहे, ओके ओके. हा कुठला आहे? इलायचीचा इलायचीचा गुळ आहे. ओके. हा सुंठवेलची तूप आहे. बघा प्रत्येकाचे रेट आहेत ना ते खाली लावलेले आहेत त्यांनी. तर तुम्हाला जसं जसं घ्यायचं आहे तसंच तुम्ही घेऊ शकता. आणि याचं असं पण product. हां हां हां. हे प्लेन गुळ आहे 130 ला, तूप आहे, करमिरी आहे. हे याचं वजन किती असतं साधारण? हे- बघा आणि हे- अर्धा किलोचा रेट आहे. भाव जो आपल्या छोट्या मित्रांनी सांगितलं आहे तो. हां आणि हा 200 नाही 500 1000 हा, हा. ग्रॅम आहे. एक product बघा. आहे खूप. हे किलोचे रेट आहेत का? हा. बघा हे सर्व किलोचे रेट आहेत. आणि हे जे आहे ते अर्धा किलो आहे. हा घी आहे 8 चा. हा बघा हा घी आहे नंदविलासचा. बघा 500 रुपयामध्ये कॅन आहे. 500 रुपये 800 रुपये असं. आणि हा पण आहे प्लेन गुळ. प्लेन गुल आहे का? हां हां सुंठवलची तूपचा आहे, हा करमिरीचा आहे. ओके. आणि हा, याचा रेट कसा आहे? वाला cube आहे. 150 रुपये किलो आहे का? ओके. बघा या दुकानामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे असे प्रोडक्ट मिळतात बघा. हे बघा इथं कुल्हड आहे. गुळाचा चहा आहे, गुळाचा. गुलाचा चहा पण मिळतो काय? हा गुळाचा. अरे वा वा वा. कॉफी आहे. कॉफी कुठे आहे? चला. अरे वा. कॉफी आहे, साखरेचा अरे चहा आजचा आहे. ब्लॉगर तूच आहेस रे माझा, खरा सांगतो मी. मस्त धन्यवाद आणि मित्रा. नाव आहे बघा नंदविलास जीवनशैली, म्हणजे नंदविलास ब्रँड आहे. आणि कृष्णा अमृततुल्य अगदी बाबा पाणीपुरीच्या बाजूला बघा गदरी उपहारगृह आहे. समजा तुम्हाला लोकेशन लगेच बघा तिथे किल्ला दिसतो छत्रपतींचा, त्याच्या अगदी समोरच आहे. म्हणजे आपली मूल लँडमार्क आपण छत्रपती करू इथे. असा असणार आपला हा पालीचा मार्केट. एकदम छान आहे अगदी, म्हणजे पारंपरिक गोष्टी असतात. म्हणजे आता कसा पापड प्लस गुळ असा आपण हा मार्केट पकडूया. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळेल लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया.